मी असे ऐकलेले की औरंगजेबाचा जो पुण्यतिथीचा सोहळा होता, 300 वर्ष झाले होते, तो पण महाराष्ट्र सरकारने काहीतरी मोठ्या थाटामाटात केला होता, असा काही प्रसंग आहे का? मला चांगलं आठवतं, मी त्यावेळी विलासराव देशमुखांना एक अत्यंत जळजळीत पत्र लिहिलं होतं. कारण त्यावेळी दुसरा कुठलं मीडिया आत्तासारखं सोशल मीडिया नव्हतं. 2007 सालची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, 1707 मध्ये औरंग्याला याच महाराष्ट्राच्या मातीत मृत्यू आला आणि त्याला खुलताबाद येतं त्याचं थडग आहे. तो हा औरंग्या महाराष्ट्राच्याच मातीत त्याचं शेवटचं म्हणजे मृत्यू झालेला आहे. आणि 1707 अधिक 300 2007 ला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हजरत आलमगीर बादशाह औरंगजेब यांच्या 300व्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी एक समिती नेमण्यात आली. मी हे सांगतोय, हे शिवाजी महाराजांचं ज्यांना फार प्रेम आहे त्यांनी माझं बोलणं बारकाईने ऐकावं. आजही विलासराव देशमुख नाहीयेत, पण ती समिती नेमली होती, त्याचे अध्यक्ष जयंत पाटील होते, आपले सांगलीचे इथले ईश्वरपूरचे आमदार. त्यांना इस्लामपूरला बदलायला त्यांचाही विरोध होता या जयंतराव पाटलांचा, कारण औरंगजेबाचेच भक्त आहेत ना ते. त्या औरंगजेबाचा 300व्या पुण्यतिथीच्या सोहळ्यासाठी 20 कोटी रुपयाचं बजेट त्या काळामध्ये मंजूर करण्यात आलं, ज्यावेळी सोनं 5,000 रुपये तोळा होतं. 20 कोटी रुपये खर्च करून त्याच्या थडग्याला रोषणाई, 8 दिवस तिथं कार्यक्रम चाललेले होते वेगवेगळे. आणि जंगी स्वरूपात औरंगजेबाचा 300वा पुण्यतिथी सोहळा हा महाराष्ट्र सरकारच्या आशीर्वादाने संपन्न झाला, याचा मी जिवंत साक्षीदार आहे. आणि त्याचा राग सहन न होऊन मी विलासराव देशमुखांना अत्यंत खरमरीत पत्र पाठवलं होतं की तुम्ही खरोखर देशमुख आहात का म्हणून. हे बोललेलं मनुष्य मी आहे. त्या काळी ह्या गोष्टीला विरोध करायला असं कोणी सामोरे आलंच नाही का, की औरंगजेबाचं उदात्तीकरण कशासाठी? घेणं देणंच नव्हतं. शिवाजी महाराजांच्या विषयी उदासीनताच. शिवाजी महाराज आपले, किंबहुना स्वतःला हिंदू म्हणायची लाज वाटत होती. शिवाजी महाराजांना विरोध का? तर शिवाजी महाराजांची मिरवणूक मशिदीवरनं नेऊ देत नव्हते. एखाद्या मशिदीच्या दारातून का नेऊ देत नव्हते? आम्ही काही करणार होतो का? परंतु कुठल्याही गावात बघा तुम्ही, आजही मार्ग असे आखले जातात की शिवाजी महाराजांना का मशिदीवरनं जायचं नाही. पण ही गोष्ट होती आणि त्यामुळं मुसलमानांना काय वाटेल या भावनेतून शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा कोणी घेत नव्हते. पण शिवाजी महाराजांच्या सैनिकातच काही मुसलमान होते किंवा त्यांनी काही मस्जिदी पण बांधल्या, असा काही प्रसंग आहे का कुठे? अजिबात नाहीये. शिवाजी महाराजांच्या पदरी एकही मुसलमान नव्हता. शिवाजी महाराजांनी एकाही मशिदीला अनुदान वगैरे काही अर्थसहाय्य दिलेलं नाही. मी बारामतीचा आहे, आमच्या जवळ इंदापूरची एक मशीद आहे. इंदापूर ही भोसल्यांची जागीर होती, शहाजी महाराजांची जागीर होती. त्या इंदापूरच्या काझीचं पत्र आहे आदिलशहाला लिहिलेलं की ही जागीर नंतर शिवाजी महाराजांनी, ती शहाजी राजांची जागीर होती, ती हिंदवी स्वराज्यात सहभागी करून घेतल्यानंतर त्यांनी पत्र लिहिलेलं आहे की ही जागीर शिवाजी राजांनी बळकावल्यानंतर शिवाजी राजांच्या कार्यकाळात या आमच्या मशिदीचे जे काही वर्षासन होतं ते पुढे कंटिन्यू राहिले नाही, असं त्याचं पत्र आहे. शिवाजी महाराजांनी ते पैसे देणं बंद करून टाकलं सुद्धा. शिवाजी महाराजांनी आपले सख्खे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना एक पत्र लिहिलेलं आहे. त्यात ते म्हणतात की फौजेत तुरुप बाळगल्याने जय कैसा मिळतो. सैन्यात जर तुरुप म्हणजे मुसलमान, सैन्यात मुसलमान ठेवले तर तुला कधीही विजय मिळणार नाही, असं पत्रातून त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे. जे शिवाजी महाराज दुसऱ्याला सांगतात सैन्यात मुसलमान ठेवू नको तुला विजय मिळणार नाही, ते स्वतःही सैन्यात कशाला ठेवतील?